श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ही जी कथा आहे तर मी ही कथा जी आहे तर ती तुमच्याशी शेअर करणार आहे. नारायण नावाचा एक फार मोठा सरकारी अधिकारी होता. तो मनापासून स्वामी भक्ती करायचा. त्याची पत्नी, आई आणि मुलगा पण धार्मिक होते, पण त्या लोकांची स्वामीवर श्रद्धा नव्हती. त्यांची मते स्वामी म्हणजे काय, एक मनुष्यच, कोणी देव नाही. नारायण स्वामीच्या दर्शनाला येतो आणि आशीर्वाद घेऊन परतताना त्याच्या लक्षात येते की स्वामींना भेट म्हणून आणलेली शाल द्यायची राहिली आहे. रस्त्यात त्याला गौराबाई अडवतात. गौराबाई म्हणजे एक जणू दुसरी सुंदराबाईच. स्वामींना शाल देऊन असं म्हणून शाल घेतात, पण स्वामींना काही देत नाही. इकडे नारायणला एका सरकारी कामानिमित्त अपरात्री बाहेरगावी जायचं असतं. नारायणचं आई आज किंकरात आहे असं म्हणून त्याला जाण्यापासून परावृत्त करते. तरीही नारायण स्वामींचा सेवक नाही, भयचिंता असं म्हणून बाहेरगावी जातो. इकडे स्वामी थंडीत कुडकुडतात. समोर शेकोटी असली तरीही भुजंग आणि चोळापाला घोंगडीसुद्धा पांघरून देत नाही. गौराबाई तेथे येते. स्वामी तिला रागवून नारायणाची दिलेली शालबद्दल जेव्हा विचारतात, गौराबाई निमूटपणे स्वामींना शाल आणून देते. रस्त्यात त्याला 2 वाटमारे अडवतात आणि मारहाण करून गाठोडी हिसकून घेतात. नारायण रक्ताबंबाळ होऊन तिथेच धर्तीवर कोसळतो व कसाबसा स्वामी स्वामी म्हणत राहतो. या जागेच्या काही अंतरावरून 2 पोलीस जात असतात. त्यांना एक मुस्लिम व्यक्ती येऊन मागे एकाला दुखापत झाली आहे असे सांगतात. तरी ते पोलीस आम्हाला वेळ नाही असं सांगून पुढे जातात. पुढे गेल्यावर त्यांना एक हिंदू वृद्ध भेटतो आणि तीच सूचना देतो. तरीही पोलीस आपल्या वाटेला पुढे जातात. काही अंतरावर गेल्यावर त्यांना स्वामी प्रत्यक्ष येऊन तीच सूचना देतात. मात्र या वेळेला स्वामीच्या तेज आणि रुबाबामुळे पोलिसांना नाही म्हणता येत नाही आणि ते दुखापत झालेल्या नारायणला मदत करायला परततात. सांगायची काही गरज नसावी की मागचे 2 व्यक्तीच्या रूपात स्वामीच सूचना दिलेली असते, पण नारायणला पाहिल्याबरोबर पोलीस अधिकारी त्यांना लगेचच ओळखतो आणि घरी आणून सोडतो. वैद्याचा उपचार करण्यातही येतो आणि नारायणची प्रकृती हळूहळू सुधारते. नारायणची आई नारायणला म्हणते, स्वामी स्वामी करून काय मिळालं? किंक्रातीच्याही दिवशी नको जाऊ म्हटलं तरी गेला. काय केलं स्वामीने? नारायण तरीही स्वामीवर विश्वास अढळ राहतो आणि काही दिवसांनी तोच पोलीस अधिकारी नारायणचे हालहवाल विचारायला येतो. नारायण विचारतो, तुम्हाला मला दुखापत झाल्याची सूचना कोणी दिली होती? तर पोलीस म्हणतो, आम्हाला एक वृद्ध माणसाने सूचना दिली होती. नारायण विचार करतो, त्या दिवशी अपरात्रीच्या वेळी, ते पण किंक्रातीच्याही दिवशी, कोणत्या सामसूम जागेत आपल्याला पाहिले असावे? नक्कीच स्वामीनेच काही केले असावं. तो आपल्या मुलाकडून स्वामीचे चित्र मागवतो आणि पोलिसांना विचारतो, का हो, हेच का ते ज्यांनी तुम्हाला सूचना दिली? पोलीस अधिकारी म्हणतो, हो हो हो, हेच ते. नारायणला गहिवरून येतं आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा स्वामी कृपेची प्रचिती येते. पण त्यांना प्रश्न पडतो की स्वामीने अपघात व्हायचाच का नाही टाळला? तितक्यात स्वामी तेथे प्रगट होतात आणि स्वामी म्हणतात, अरे तुम्हाला काय वाटलं की आम्ही मनुष्य आहे म्हणून काही करू शकणार नाही? अरे भगवंताला कोणत्याही रूपात भक्ताची काळजी असतेच. नारायणच्या नियतीत मारहाण होतीच. आम्ही नियती बदलत नाही, पण भक्तांची त्यातून सुटका कशी करावी याचं धोरण ठेवतो. अरे खुद्द प्रभू श्रीरामाने आपल्या वनवासात चुकवायचाही प्रयत्न केला नाही. नियती स्वतःच्याच कर्माने बनलेली असते, ती तिला चुकवता येत नाही. पण त्या नियतीच्या तडाख्यातून आपण भक्तांना कसं सोडावे याच्यावरही सद्गुरूंचे लक्ष असते.